नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेस्टवायझरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. अखेर तो दिवस आलाच, ज्याची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत होता. म्हणतात ना, सब्र का फल मीठा होता है. आणि फायनली तुमच्या सब्रचं फळ म्हणजेच इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या कॅप राऊंडच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. पण थांबा थांबा, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. या वर्षीची ॲडमिशन प्रोसेस मागच्या वर्षीसारखी सोपी नाहीये. सीईटी सेलने यावर्षी खूप मोठे आणि महत्त्वाचे बदल केले आहेत. जसे की यावर्षी 3 नाही तर तब्बल 4 कॅप राऊंड होणार आहेत. आणि त्याहून महत्त्वाचा बदल म्हणजे प्रत्येक राऊंडमध्ये ऑटो फ्रीजचा नियम बदलणार आहे. जर हे नवीन नियम आणि तारखा तुम्ही नीट समजून घेतल्या नाहीत तर चांगला स्कोर असूनही हातातोंडाशी आलेला घास गेल्यासारखं होईल आणि चांगल्या कॉलेजला मुकावं लागेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा, कारण यात आम्ही रजिस्ट्रेशनपासून तर थेट इन्स्टिट्यूट लेवलपर्यंत म्हणजेच स्पॉट राऊंडपर्यंत ए टू झेड सर्व माहिती सोप्या भाषेत समजावून सांगणार आहोत. चला तर मग वेळापत्रक सविस्तरपणे पाहूयात. ॲडमिशनची प्रक्रिया 28 जूनपासूनच सुरू झाली आहे आणि मग 24 जुलैला तुमची फायनल मेरिट लिस्ट जाहीर होईल. 25 जुलैला लागेल सीट मॅट्रिक्स, म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा आहेत याची माहिती. आणि आता सुरू होतो आपला खरा खेळ. कॅप राऊंड 1. तुम्हाला 26 ते 28 जुलै दरम्यान ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. 31 जुलैला तुम्हाला कळेल की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं आहे. आता इथे येतो पहिला नियम. जर तुम्हाला तुमच्या पसंतीक्रमातलं पहिलंच कॉलेज मिळालं तर ती सीट ऑटो फ्रीज होईल. म्हणजे तुम्हाला ती सीट घ्यावीच लागेल आणि तुम्ही पुढच्या राऊंडमधून बाहेर व्हाल. ज्यांना पहिल्या पसंतीव्यतिरिक्त इतर कॉलेज मिळालंय ते 1 ते 3 ऑगस्ट दरम्यान सीट स्वीकारून बेटरमेंटसाठी पुढच्या राऊंडमध्ये जाऊ शकतात. कॅप राऊंड 2. 4 ऑगस्टला उरलेल्या जागांची लिस्ट लागेल. 5 ते 7 ऑगस्ट दरम्यान तुम्हाला राऊंड 2 साठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. याचा रिझल्ट 11 ऑगस्टला लागेल. आता इथे येतो दुसरा आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट. कॅप राऊंड 2 मध्ये जर तुम्हाला तुमच्या पसंतीच्या पहिल्या 3 कॉलेजेसपैकी कोणतंही एक कॉलेज मिळालं तर ते ऑटो फ्रीज होईल. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. पहिल्या 3 पैकी कोणतंही कॉलेज मिळालं तरी तुम्हाला ते घ्यावंच लागेल. याला म्हणतात आगे कुआं पीछे खाई नाही तर आगे 3 कुएं. कॅप राऊंड 3. 16 ऑगस्टला जागांची लिस्ट लागेल. 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आणि 22 ऑगस्टला याचा रिझल्ट लागेल. आता इथला नियम ऐकून तर तुम्हाला चक्कर येईल. राऊंड 3 मध्ये तुमच्या पसंतीक्रमातील पहिले 6 कॉलेजेस ऑटो फ्रीजसाठी पात्र असतील. म्हणजे पहिल्या 6 पैकी कोणतंही कॉलेज मिळालं तर तुम्हाला ते घ्यावंच लागेल. मला माहितीये हे सगळं ऐकून तुमच्या डोक्याला ताप झाला असेल. 4 राऊंड, पहिल्या राऊंडमध्ये 1 ऑटो फ्रीज, दुसऱ्यात 3, तिसऱ्यात 6. अरे देवा, करायचं तरी काय? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, कोणता प्रेफरन्स कुठे टाकायचा जेणेकरून चांगल्या कॉलेजची संधी हुकणार नाही, हे सगळं म्हणजे अंधारात तीर मारण्यासारखं आहे. पण जब तक टेस्टवायझर है तब तक डरने की क्या बात है. तुमचं हेच टेन्शन दूर करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक जबरदस्त सोल्युशन आणलंय. ते म्हणजे टेस्टवायझर्स पर्सनलाइज इंजिनिअरिंग ॲडमिशन कॉलेज लिस्ट. हो, तुम्हाला फक्त आमच्या testwizer.com या वेबसाईटवर जाऊन तुमचे MST-CETचे मार्क्स, पर्सेंटाईल, तुमची कॅटेगरी आणि बाकी माहितीचा एक छोटासा फॉर्म भरायचा आहे. आणि मग काय, आमची एक्सपर्ट टीम तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲपवर एक परफेक्ट, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी बनवलेली कॉलेजची लिस्ट पाठवेल. या लिस्टमध्ये तुमच्या रँकनुसार सर्वोत्तम कॉलेजेसचा असा क्रम लावलेला असेल की ऑटो फ्रीजच्या चक्रव्यूहात न अडकता तुम्हाला सर्वोत्तम कॉलेज मिळेल. म्हणजे चुकीचं प्रेफरन्स टाकून चांगलं कॉलेज हातचं गमावण्याचं टेन्शनच नाही. तर वाट कसली बघताय? खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आजच तुमची पर्सनलाइज लिस्ट मिळवा. चला आता व्हिडिओमध्ये पुढे जाऊया. कॅप राऊंड 4. 26 ऑगस्टला जागांची लिस्ट लागेल. 28 ते 30 ऑगस्ट दरम्यान ऑप्शन फॉर्म भरता येईल आणि 1 सप्टेंबरला याचा रिझल्ट लागेल. या राऊंडमध्ये जे काही कॉलेज मिळेल ते फायनल असेल. यात बेटरमेंटचा ऑप्शन नसेल. जे मिळालं ते सोनं समजून स्वीकारावं लागेल आणि 2 ते 4 सप्टेंबर दरम्यान ॲडमिशन घ्यावं लागेल. आणि हो, 2 सर्वात महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा. जर तुम्हाला ॲडमिशन कॅन्सल करून पूर्ण फी परत हवी असेल तर त्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर आहे आणि यावर्षीच्या ॲडमिशन प्रक्रियेची अंतिम तारीख म्हणजेच कट ऑफ डेट 13 सप्टेंबर आहे. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण कॅप राऊंडची प्रक्रिया, त्याचे नवीन नियम आणि तारखा. आशा आहे की तुम्हाला सर्व काही व्यवस्थित समजलं असेल. अजिबात घाबरू नका. आणि लक्षात ठेवा, एक योग्य निर्णय आणि एक योग्य कॉलेजची लिस्ट तुमचं करिअर घडवू शकते. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता आजच testwizer.com ला भेट द्या आणि तुमची पर्सनलाइज कॉलेज लिस्ट मिळवा.
हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडला असेल तर मग पटकन लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि हो, टेस्टवायझर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं कॉलेज नक्की मिळेल. टेस्टवायझर टीम तुमच्या सोबत आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. www.testvisor.com is a digital learning platform for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests, study material like video, PDF notes, DPPs, MCQs, theory, and most important Maharashtra Engineering Admission Counseling across multiple domains.